नमस्कार मित्रांनो, तर बघा, दिनांक 20 जुलै 2026 रोजी राज्य शासनाने ग्रामपंचायती संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा जी आर काढलेला आहे। आता याच्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या जनसुविधा आहेत त्याच्यामध्ये जे काय अनुदान योजना आहे त्याच्यामध्ये एक मोठा बदल आता केलेला आहे। आता याच्यामध्ये ज्या काय सुविधा असतात त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या ज्या काय सुविधा आहेत त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये निधीचे देखील किती वापरायची तरतूद करावी असे देखील त्याच्यामध्ये तरतूद केलेले आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर जनसुविधा योजनेअंतर्गत कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी यासाठी हे 5 बदल केलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर गावामध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करणे याच्यासाठी 15 लाख रुपये, त्यानंतर शासकीय कार्यालयावर सोलर बसवण्यासाठी 20 लाख रुपये, त्यानंतर वाचनालय इमारत बांधकाम करणे 20 लाख रुपये, त्यानंतर क्रीडांगणामध्ये विकास करणे याच्यासाठी 20 लाख रुपये, गावाच्या हद्दीत असलेल्या शासकीय जी काही जागा असते त्याचे सौंदर्यीकरण करणे त्याच्यासाठी 15 लाख रुपये। परंतु याच्यामध्ये हे देखील सांगितलेलं आहे की या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात येणारे जे काही कामे आहेत ते अन्य कोणत्याही योजनेमधून प्रस्तावित करण्यात येऊ नये। त्याच्यामुळे या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा जी आर काढलेला आहे आणि या जी आरमुळे गावातील ज्या काही जनसुविधाचे असतील तर त्यासाठी मोठा निधी मिळण्याची शक्यता आता झालेली आहे। आता याच्यामध्ये पाहिलं तर दिवाबत्तीची जे काही सोय करणे त्याच्यामध्ये देखील वाढीव निधी केला आहे। त्याच्यामुळे गावातील गल्लीबोळामध्ये देखील आता दिवाबत्तीला एक दिवाबत्तीची चांगली सोय होणार आहे। त्यानंतर शासकीय कार्यालय जे आहे तुमचे ग्रामपंचायत असेल त्याच्यावरती सोलर बसवण्यासाठी देखील आता मोठं प्राधान्य दिलं जाणार आहे की जेणेकरून गावामध्ये जी काही विजेची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याचा जो काय फायदा आहे तो ग्रामपंचायतीला होणार आहे। त्याच्यामध्ये वाचनालयाची जी काही इमारत आहे त्याच्यासाठी देखील मोठा निधी हा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यानंतर क्रीडांगण असेल समजा गावासाठी तर त्याच्या क्रीडांगणाच्या विकासासाठी देखील 20 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे। आता गावाच्या हद्दीत जे काय ग्रामपंचायतीची जागा असेल त्या ठिकाणी सुशोभीकरण करता येणार आहे। बाकडे असतील किंवा इतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल तर यासाठी देखील सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। याचं शासनाचं धोरण असं आहे की गावचा विकास हे शासनाचं धोरण आहे। शासन मोठ्या प्रमाणामध्ये गावाला देखील पैसा देत आहे, त्याच्यामुळे या योजनेचा गावाला नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे। धन्यवाद।